ठीक आहे. अखिल चित्रेजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात. वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. वेदांत, आपल्याला माहिती आहे की काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता मुंबईचा विचार करायचा झाला तर शरद पवार मनसेला सोबत घेण्यासाठी काहीसे सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे तर आग्रही आहेतच. मार्ग सोपा झालाय मनसेचा? प्रज्ञा, ज्या प्रकारे अजूनही मुंबई काँग्रेस हे स्वबळावर ठाम आहे आणि त्यासाठीच असंही कळतंय की उद्धव ठाकरे असतील किंवा मग शरद पवार असतील हे काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा करतील आणि मग या संदर्भातला निर्णय होईल. कारण ज्या प्रकारे आपण मुंबई काँग्रेसची वाटचाल बघतोय किंवा त्यांची तयारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघतोय, त्यांचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यामुळे अधिकाधिक जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही संधी देणार आहोत आणि त्यासाठीचे प्रयत्न हे काँग्रेसकडनं केले जात आहेत की स्वबळावर ही निवडणूक लढवली गेली पाहिजे. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणजे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की जर काँग्रेस वेगळी लढली तर जी वज्रमूठ आहे ती घट्ट राहणार नाही किंवा मग दलित किंवा मुस्लिम वोट आहेत ते डिवाइड होतील आणि विरोधकांची वज्रमूठ घट्ट करण्यासाठी काँग्रेसची सुद्धा गरज या सगळ्यामध्ये असणार आहे. कारण महायुतीच्या विरोधात जर लढा उभारायचा असेल तर सगळे विरोधकांनी एकजूट केली पाहिजे असं काही वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार असतील, काही इकडचे स्थानिक नेते असतील, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की काँग्रेसला आपण सोबत घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे एक मध्यस्थी उद्धव ठाकरे या सगळ्यामध्ये करतील किंवा शरद पवार यामध्ये करतील. कारण ठाकरे बंधूंची एकीकडे युती, त्यासोबतच काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आणि यासाठीच उद्धव ठाकरे सुद्धा प्रयत्नशील आहेत. आणि आज सुद्धा या सगळ्या संदर्भात चर्चा होऊ शकते. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अद्याप काँग्रेस संदर्भात किंवा काँग्रेस ज्या प्रकारे स्वबळाचा नारा देते त्या संदर्भात कुठली अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही महाविकास आघाडीचा अजून भाग झालेलो नाही आहेत. कारण त्यांनी अजूनही ठाकरे बंधूंशी म्हणजे उद्धव ठाकरेंशी थेटपणे युती, अधिकृतपणे युती केलेली नाही आहे किंवा महाविकास आघाडीमध्ये आम्ही सामील झालो आहोत अधिकृतपणे सांगितलं नाही आहे. आणि त्यामुळेच अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठीच आजची खरं तर ही भेट आहे. महत्त्वाचं म्हणजे या म्हणजे जागा वाटपाचा मुद्दा आहे, मात्र प्रारूप मतदार यादीतील जो घोळ वारंवार मनसेकडनं आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं समोर आणला जातोय. कारण जर 11 लाख संख्या दुबार मतदारांची असेल तर दोन्ही ठाकरेंचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत पारदर्शकता यामध्ये येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. आणि राज्य निवडणूक आयोगाला पत्र देताना जर आपण बघितले तर 5-6 मुद्दे दोन्ही म्हणजे पुन्हा येते तुझ्याकडे. आपण थेट जाऊयात. राजकीय विश्लेषक संदीप आचार्य सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. गेल्या काही दिवसातली आता ही कितवी भेट आहे या दोन बंधूंमधली याचं गणित मांडणं आपण सोडून देऊया, पण पुन्हा एकदा भेट होतीये आणि दोन्ही पक्षांकडून सध्या तरी युती संदर्भात आस्ते कदमचीच भूमिका आपल्याला पाहायला मिळतेय. या सगळ्या घडामोडींचा अन्वयार्थ लावायचा झाला तर तुमची निरीक्षणं काय सांगतात? आज जे उद्धवजी ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे भेटायला जे आलेत त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो जागा वाटप हाच आहे. आणि जागा वाटपामध्ये माझी जी माहिती आहे त्यानुसार असं होतं की शिवसेनेच्या एकूण 84 जागा 2017च्या निवडणुकीत जिंकून आल्या होत्या. त्यातले जवळजवळ 40-42 नगरसेवक हे एकनाथ शिंदे सेनेकडे गेलेले आहेत. त्यातल्या निवडून येण्याच्या ज्या जागा असतील, फॉर एक्झाम्पल माहीम मतदारसंघात 2 जागा, शिवडी मतदारसंघात 2 जागा, वरळीमध्ये 1 जागा, अशा जागा ज्या निवडून येण्याची शक्यता जास्तीत आहे त्या मनसेला हव्या आहेत. आणि त्या दृष्टीनेही बोलणं होणं हे त्या दोघांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. कारण जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये असं आहे की शिवसेना जर त्यांच्या जिंकून आलेल्या सगळ्याच जागा मागायला लागल्या तर राज ठाकरे किंवा मनसे लढणार कुठून, कोणत्या जागांवर लढणार? तर याच्यामध्ये निवडून येण्याच्या ज्या जागा आहेत त्यातल्या काही जागा त्यांनाही हव्या असणार. ह्यातलं खास करून बोरिवलीला 18 नंबर वॉर्ड आहे, ज्या ठिकाणी शिंदे नावाच्या एक महिला एकनाथ शिंदेच्या गटामध्ये गेल्या होत्या आणि त्या पुन्हा परत उद्धव ठाकरेंकडे आल्या आणि त्यांना आता बोरिवलीतून लढायचं आहे, ज्याला स्थानिक पातळीवरती सुद्धा शिवसेनेचा विरोध आहे. आणि त्या ठिकाणी मनसेचा कॅन्डिडेट हा अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि मनसेची अपेक्षा आहे की ती जागा त्यांना मिळावी अशी माझी माहिती आहे. यातला दुसरा एक भाग असा येतो की समजा शिवडी असेल, विक्रोळी असेल, मागाठाणे असेल, या सगळ्या ठिकाणी साधारण जे शिंदे गटाकडे सोडून गेलेले 42 नगरसेवक आहेत त्यापैकी साधारणपणे 30 जागा तरी किंवा त्या अनुषंगाने 30 जागा या मनसेला पाहिजेत. या संदर्भामधला थोडा पेच प्रसंग आहे. शिवसेनेचं मत असे की या जागा आमच्याच होत्या, जे सोडून गेले ते जिंकून येणार नाही, तिथे आमचे नवीन उभे राहणारे कॅन्डिडेट निवडून येतील. या पार्श्वभूमीवरती या जागा सोडून तुम्ही बोलावं असा एक आग्रही भूमिका उद्धव ठाकरेंची असावी अशी माझी माहिती आहे.
आणि त्या दृष्टीने आजची जी बैठक आहे आणि हे बैठक सामान्यपणे दोघांच्या स्तरावरती चालते. त्याच्यामध्ये जागा वाटपामध्ये जे फायनल होईल त्याच्यानुसार अंतिमतः मग जागा वाटपाचं सूत्र एकदा नक्की झालं की युतीची घोषणा होऊ शकते. पण जागा वाटपाचं सूत्र तर निश्चित झालं नाही. आता असं मनसेला जिंकून येणाऱ्या जागा पाहिजे. या क्षणाला जिथे मराठी मतं जास्ती आहे, ज्या ठिकाणी शिवसेना जिंकून आलेली आहे, जिथे 2.5 ते 5 हजाराचं मार्जिन आहे आणि जे तोडणं कदाचित महायुतीला म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेला कठीण जाऊ शकतं. तर त्यातल्या काही जागा निश्चितपणे मनसे मागणार यात शंकाच नाहीये. कारण त्यातले 40 नगरसेवक तुमचे जर फुटून गेलेले आहेत तर त्या जागांवर आता तुम्ही दावा करू शकत नाही, किंवा दोघेही मिळून दावा करू. त्यातल्या ज्या जागा वाटपात सुटतील त्या अनुषंगाने ही चर्चा होती आणि मला असं वाटतं, माझी जी माहिती आहे त्यानुसार उद्धव ठाकरे त्याच दृष्टीने आज राज ठाकरे यांच्याकडे चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत. सर, कालच आम्ही एक बातमी दाखवली होती की मुंबईतले 22 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे मनसेची मतं ही एक गेम चेंजिंग फॅक्टर ठरू शकतात. जर काँग्रेसचा विचार करायचा झाला तर हे बेरजेचं राजकारण काँग्रेस लक्षात घेईल का आणि भविष्यामध्ये मनसेला सोबत घेऊन निवडणुकांना सामोरं जाईल का? नाही, या क्षणाला असं आहे की काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता मला जास्त दिसते. ते एकत्र लढले तर आणखी प्रॉब्लेम होऊ शकतो. मग जागा वाटपाचे काही नवीन गुंते निर्माण होऊ शकतात, बंडखोरी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. यासाठी शिवसेना मनसे हे दोनच पक्ष स्वतंत्रपणे लढतील असं एकूण सध्या आजचं तरी चित्र आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्टच केलेली आहे त्या अनुषंगाने आणि काही ठिकाणी उमेदवार कमकुवत देऊन एक खेळी केली जाऊ शकते. पण तो एक वेगळा विचार झाला. आत्ता या क्षणाला मनसेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे निवडून येणाऱ्या मॅक्झिमम 30 जागा तरी किमान त्यांना हव्या आहेत की ज्या निवडून येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. तुम्ही जी गणितं दाखवली 22 जागांची, त्याच्या पलीकडे जाऊन काही जागा आहेत की ज्या ठिकाणी 1,5-2 हजार मतांचा फरक आहे. जो फरक ते वेगळे मुद्दे उपस्थित करून भरून काढू शकतात. तिथे मराठी माणसं आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, प्रथमच 2 भाऊ एकत्र आल्यामुळे त्यांना मतदान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं मराठी माणसाचं. असं एकूण जे आता चित्र दिसतंय. पुढच्या काळात अजून त्याला बराच काळ आहे, निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, पुढचे अनेक नवीन नवीन मुद्दे येतील. पण या क्षणाला जर बघितलं तर मराठी माणूस एकवटून मतदान करू शकतो आणि त्याचा ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न दोन्ही म्हणजे मनसे आणि शिवसेना या दोघांचाही असणार आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतंय की आज उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे चर्चेला गेलेले आहेत. सर, तुम्ही जे सांगताय की आता जागा वाटपासंदर्भात चर्चा होतीये, मनसे अमुक जागांवरती आपला दावा सांगू शकते, पण आपण काँग्रेसला या सगळ्यामध्ये दुर्लक्षित करू शकत नाही. काँग्रेसने जरी स्वबळाचा नारा दिलेला असला तरी चर्चा अजून सुरू आहेत. पण उद्धव ठाकरेंचं आत्ताचं हे पाऊल, जसं तुम्ही म्हणताय की थेट जागा वाटपाची चर्चा होतीये, ते जर पाहिलं तर आता काँग्रेसला पूर्ण बायपास केलंय असं आपण म्हणायचं का? नाही, आता जो मुद्दा चालू आहे ना साधारणपणे, तो माझ्या माहितीप्रमाणे ज्या जागा उद्धव ठाकरे जिंकलेले होते 2017च्या इलेक्शनमध्ये, ज्या टोटल एकूण 84 जागा होत्या, अधिक जे नंतर शेवटच्या क्षणाला आलेले असे म्हणून 96 जे त्यांच्याकडे होते, त्यातल्या जागांच्या अनुषंगाने या वाटाघाटीवरती आता सध्या चर्चा चालू आहे. ओके, बाकी नंतर चर्चा होईल. मुळात हे 2 भाऊ एकत्र येणारे आता जवळपास निश्चित आहे. जर जागा वाटपाचं सूत्र नीट जमलं तर जागा वाटपामध्ये त्यांचा मुद्दा असा आहे, माझ्या माहितीप्रमाणे मनसेवाल्यांनी आघाडी भूमिका मांडलेली आहे की तुमचे 42 नगरसेवक ते सोडून गेलेले आहेत. त्या तुमचे आज जे तुमच्याकडे नगरसेवक आहेत त्यातली एकही जागा आम्ही मागत नाही आहोत. पण जे सोडून गेले, त्या सोडून गेलेल्यांपैकी काही जागा आम्हाला लागणार आहेत. त्यातली माझ्या माहितीप्रमाणे शिवडीमध्ये ते 2 जागा मागतायत, माहीममध्ये ते 2 जागा मागतायत. त्याच्या बदल्यात राज ठाकरेंच्या मतदारसंघात जिथे पूर्वी संदीप देशपांडे नगरसेवक होता ती महिला ओबीसी झाली, त्यामुळे ती सोडून देण्याची त्यांनी तयारी त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. वरळीत त्यांना 1 जागा तरी किमान पाहिजे आहे. भांडूपमध्ये 2 जागा पाहिजेत, विक्रोळीत 2 जागा पाहिजेत, मागाठाण्यामध्ये 2 जागा पाहिजेत आणि बोरिवलीमध्ये पण मी जे बघतो 18 नंबर वॉर्ड, तिथे मनसेचा जो पदाधिकारी आहे तो तिथे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिथून सोडून गेलेली एकनाथ शिंदेकडची महिला पुन्हा शिवसेनेकडे आलेली आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंकडे आली आहे. आणि आता ती जागा सुद्धा बार्गेनिंग मध्ये शिवसेनेला पाहिजे असं एकूण चित्र आहे. बरोबर, त्यामुळे याच सगळ्या मुद्द्यांवरती सध्या वाटाघाटी सुरू आहेत असं तुम्ही सांगताय. या वाटाघाटींमध्ये नेमकं काय फॉर्म्युला निश्चित होतो याची आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे. संदीप आचार्य सर, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि या सगळ्या संदर्भात विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद. तर सध्याच्या घडीची हीच महत्त्वाची बातमी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सध्या महापालिका निवडणुकांसंदर्भात थेट चर्चा होत असल्याचं कळतंय. आपण पुन्हा एकदा जाऊयात. वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वेदांत, काय अपडेट्स आहेत सध्याचे?
ज्या प्रकारे जर जागा वाटपाची चर्चा पुढे जात असेल तर आपण जी माहिती घेतली त्यामध्ये साधारणपणे 70 जागा 60 ते 70 जागा ही ठाकरेंची शिवसेना मनसे पक्षाला देण्यासाठी तयार आहे। 125 जागांची एक यादी मनसेकडनं काढण्यात आली, ज्यामध्ये उमेदवार त्यांच्याकडे आहेत, काही ठिकाणी ताकद त्यांची आहे आणि त्यामुळे त्यातले साधारणपणे 60 ते 70 जागा देण्याची तयारी ही ठाकरेंच्या शिवसेनेने दर्शवली आहे। आता काँग्रेस पक्ष जर महाविकास आघाडी सोबत राहत असेल आणि त्यामध्ये मनसे सुद्धा सोबत असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की साधारणपणे एक 40 ते 50 जागा, कारण आपण बघितलं 31 नगरसेवक हे काँग्रेसचे होते आणि त्यामुळे एक साधारणपणे 50 जागा या काँग्रेसला दिल्या जाऊ शकतात आणि मग उर्वरित जागा ज्या आहेत त्या ठाकरेंच्या शिवसेना आणि मग अगदी काही जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिले जाऊ शकतात। त्यामुळे कुठलंही सूत्र ठरलेलं नाहीये, मात्र तयारी जी दर्शवलेली आहे त्यामध्ये 60 ते 70 जागा या मनसेला दिल्या जाऊ शकतात। साधारणपणे आपण जर बघितलं तर जिथे मराठी मतदार मोठ्या संख्येनं आहे, मग त्यामध्ये शिवडी असेल, त्यासोबतच परळ असेल, त्यानंतर आपण पूर्व उपनगरात भांडूप विक्रोळी बघितलं, घाटकोपर पश्चिमचा भाग बघितलं, नंतर मग पश्चिम उपनगरात जोगेश्वरी, दिंडोशी, बोरिवली, मागाठाणे या भागामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जी काही जागा वाटपाची चर्चा असेल, कारण हे सगळे असे भाग आहेत जिथे दोन्ही पक्षाची ताकद जवळपास सेम आहे। काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना वरचढ आहे, कारण जसं आत्ताच संदीप आचार्य सरांनी सांगितलं की काही ठिकाणी ही माजी नगरसेवक जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आहेत आणि त्या जागा वॅकंट झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जर मनसेचा स्ट्रॉंग उमेदवार असेल तर त्या ठिकाणची जागा ही मनसेला दिली जाऊ शकते आणि त्यामुळे सूत्र कुठलंही ठरलेलं नाहीये। मात्र ज्या प्रकारे जागा वाटपांचा अधिकार किंवा जबाबदारी काही नेत्यांना दिली आहे ती चर्चा जे करतायत त्यामुळे गेल्या काही महिन्यातल्या या सातत्यानं होणाऱ्या गाठीभेटींमध्ये सुद्धा हे एक पुढचं पाऊल म्हणायला पाहिजे की आत्ताच्या भेटीमध्ये जागा वाटपावर चर्चा होतीये, थेट महापालिका निवडणुकांसंदर्भात दोन्ही भावांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती आहे। या बातमीवर आपण कायम असू। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।